जिथे शरद पवार या ठिकाणी आहेत आणि शरद पवारांची हे सगळे नेते भेट घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि इतर मंत्रीगण आहेत जे शरद पवारांच्या भेटीसाठी विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. शरद पवार विश्वस्त आहेत आणि अजित पवार या विद्याप्रतिष्ठानचा कारभार पाहायचे आणि या विद्याप्रतिष्ठानच्याच मैदानावरती अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि या मैदानावरतीच त्यांच्यावरती उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी मोठा जनसमुदाय या ठिकाणी उसळणार आहे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे देखील अजित पवारांच्या पार्थिवाचं इथं दर्शन घेणार आहेत. याआधी त्यांनी बारामतीच्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन ज्या ठिकाणी अजित पवारांचं पार्थिव आहे तिथेही पाहणी केली, तिथेही माहिती घेतली आणि त्यानंतर हे सगळे नेते विद्याप्रतिष्ठानच्या मुख्य कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि इथे आधीपासून उपस्थित असलेल्या शरद पवारांची हे सगळे भेट घेत आहेत. पवार कुटुंबीय जे आहे ते जे सुनेत्रा पवार आहेत किंवा पार्थ आणि जय पवार ही अजित पवारांची मुलं असतील तर ही सहयोग या त्यांच्या निवासस्थानी आहेत. सहयोग या ठिकाणी जे त्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी आहेत. इथे अजित पवार आहेत, या शरद पवार आहेत. शरद पवारांना भेटण्यासाठी हे सगळे मुख्यमंत्री आणि इतर नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये अजित पवारांचं पार्थिव बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती लोकांना अंत्यदर्शन त्यांचं घेता येणार आहे, या ठिकाणी आणण्यात येणार आहे. त्याआधी हे जे नेते आहेत ते त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतील. त्यासाठी हे सगळे नेते इथं पोहोचलेले आहेत. शरद पवारांची भेट घेत आहेत. सांत्वनपर भेट शरद पवारांची या ठिकाणी या नेत्यांची सुरू आहे. मंदार, खरं तर पवार कुटुंब आणि दादांवर प्रेम करणारी ही जी सगळी माणसं आहेत, हा जो जनसागर लोटलेला आहे, यातून या सगळ्या मंडळींना जे आपण प्रतिक्रिया पाहतोय, त्यांच्या ज्या भावना ते व्यक्त करतायत की यातून हे सगळे सावरतील कसे, हा देखील या क्षणाचा एक मोठा प्रश्न आहे. तुन्न करणार आहे हे सगळं. खरं तर विचार करण्याची शक्ती कुंठित झालेली आहे सकाळपासून बारामतीच्या परिसरातील सगळ्यांची. कारण अजित पवार हे या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होते. सकाळी लवकर कामाला सुरुवात करणारे अजित पवार या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये या नात्यानिमित्ताने होते. इथले आमदार म्हणून, इथल्या विकासाच्या माध्यमातून, इथं होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि असे अजित पवार उद्यापासून त्यांच्यामध्ये नसणार आहेत ही बाब त्यांना स्वीकारणं खूप अवघड जात आहे आणि खरं तर काय विचार करावा हेच बहुतेकांना या ठिकाणी सुचत नाहीये. मोठी गर्दी या विद्याप्रतिष्ठानच्या समोर आपण बघतो आहोत. मोठ्या प्रमाणात ही जी गर्दी आहे ती आतमध्ये कार्यालयामध्ये जाण्याचा प्रयत्न करते आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आतमध्ये मुख्य कार्यालय आहे जिथे नेते मंडळी आहेत आणि बाहेर हा मोठा जनसमुदाय आहे. अजित पवार बारामतीमध्ये म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री असले, इतर ठिकाणची मंत्री म्हणून जरी जबाबदारी असली तरी देखील बारामतीमधला त्यांचा जो कारभार आहे तो कधीही त्यांनी ढिला पडून गेला नाही. किंवा बारामतीतल्या लोकांशी असलेला जनसंपर्क त्यांनी त्यांच्या 37 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कुठेही कमी पडू दिला नाही. बारामतीमध्ये होणारा त्यांचा जनता दरबार हा वर्षानुवर्ष तेवढीच गर्दी खेचत राहिला. कारण अजित पवारांनी इथल्या लोकांची कामं केली आणि त्यामुळे विक्रमी मताधिक्याने अजित पवार निवडून येत गेले. राज्याच्या राजकारणात कितीही बदल झाले, देशाच्या राजकारणात कितीही लाटा उसळल्या तरी बारामतीचा गड पवारांनी कायम ठेवला. तो इथं त्यांनी केलेल्या लोकांच्या कामामुळं आणि त्याचं जे काही आघाडीचं नेतृत्व केलं ते अजित पवारांनी. शरद पवारांनी एका टप्प्यानंतर बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवला होता आणि त्या जी जबाबदारी अजित पवारांवरती आली होती त्या जबाबदारीचं अजित पवारांनी सोनं केलं आणि त्याचं प्रतिबिंब त्यांना होणाऱ्या इथल्या मतदानांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अजित पवार कितीही बाहेर वादग्रस्त जरी ठरले तरी बारामतीच्या लोकांनी मात्र त्यांच्यावरती भरभरून प्रेम केलं, त्यांना भरभरून मतं दिली आणि यामुळं अजित पवार त्यांचं राज्यातलं राजकारणातलं स्थान हे अबाधित ठेवू शकले. राज्याच्या राजकारणामध्ये वेगळी भूमिका त्यांनी पार पाडली, ती बारामतीच्या लोकांनी त्यांच्यावरती दर्शवलेल्या विश्वासामुळे आणि त्याचं प्रतिबिंब आता आपल्याला या ठिकाणी गर्दीमध्ये